राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। मुदत संपलेल्या 638 ग्रामपंचायतसाठी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता असून मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यातील मुदत संपलेल्या 638 ग्रामपंचायतीच्या निवडणुकींसाठी राज्य निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे। 2024 आणि 2025 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा या निवडणुकांमध्ये समावेश करण्यात येणार आहे। त्यासाठी 24 जुलै रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून 24 ते 29 जुलै दरम्यान हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील। त्यानंतर छाननीची प्रक्रिया पूर्ण करून 4 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। ज्या व्यक्ती विधानसभेच्या मतदार यादीत नोंदणीकृत आहे त्यांचा समावेश ग्रामपंचायत मतदार यादीत होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आपली नावे तपासून आवश्यक असल्यास हरकती वेळेत दाखल करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। निवडणुकांचे चाहूल लागताच गावागावात राजकीय घडामोडींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली। स्थानिक पातळीवरील समीकरणे, गटबाजी आणि विकास कामांच्या मुद्द्यावरून प्रचार रंगण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात ग्रामीण भागातील राजकारण अधिकच तापणार असून ग्रामपंचायत निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलंय।